नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 22, 23 आणि 24 मे 2025चा हवामानासंदर्भात अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून तुमच्या गावाचे व शहराचे नाव कमेंट करून कळवा, म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की आज, उद्या आणि परवा देखील अनेक ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। यामध्ये सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, अकलूज, लातूर, पुणे, मुंबई, अहिल्यानगर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे गोरेगाव, चिपळूण, सातारा, रत्नागिरी, सांगली, विटा, वडूज, पंढरपूर, तुळजापूर, इंदापूर, बारामती, दौंड, करमाळा, जामखेड या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 3 ते 4 दिवस विजांच्या कडकडाटासह भाग बदलत पडताना पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे करमाळा, बार्शी, पेठ, परळी, माजलगाव, नांदेड, उमरखेड, हिंगोली या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर तसेच उद्या देखील पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, मागील 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी पुढील 4 ते 5 मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मित्रांनो, आपल्या भारताच्या दिशेने एक चक्रीवादळ सरकत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे वातावरणात बदल होऊन अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। काही ठिकाणी येलो अलर्ट तर काही ठिकाणी रेड अलर्टही देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे जवळपास संपूर्ण मराठवाड्यातच मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला भाग बदलत विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळणार आहे, तर काही ठिकाणी मात्र ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी ढगफुटी देखील होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करून नक्कीच पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद।